हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज डेट आहे 24 जानेवारी 2024. आपण आता बघणार आहोत की बँक निफ्टी फ्युचर्सने आपल्या रूलनुसार कशा ऑपॉर्च्युनिटीज दिल्या आपल्याला ट्रेडिंगच्या. ओके, सो स्टार्टिंगलाच बिग रेड कॅन्डल EMA आणि VWAPच्या खाली आहे. सो आपल्या रूलनुसार इथे आपल्याला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे. पहिल्याच ट्रेडमध्ये आपला इथे SL हिट होतो. ओके, सो कडनं रिवर्स होतं आणि इथे हा आपला SL असला पाहिजे. ओके, लगेच आपल्याला या कॅन्डलमध्ये दुसरी ऑपॉर्च्युनिटी भेटते लॉंगची. ओके, सो इथे आपण एक लॉंगचा ट्रेड घेणार. बॉटम SL 1:2 1:3 इझिली टार्गेट भेटतात. ओके, पुढे बघा बँक निफ्टीमध्ये हा नो ट्रेडिंग झोन एरिया आहे, कारण EMA आणि VWAPच्या मध्ये प्राइस आहे. ओके, या कॅन्डलमध्ये आपल्याला एक सेलिंग ऑपॉर्च्युनिटी भेटते. ओके, सेल करून कॅन्डलचा हाय आपला SL असणार आहे. इथेही आरामात आपल्याला 1:2 1:3 हे टार्गेट्स बघायला भेटतात. ओके, पुढे बघूया. ही कॅन्डल और एल्स ही एक कॅन्डल पण आहे. ती आपल्याला 1:2 इझिली 1:3 इझिली टार्गेट्स भेटले आहेत. हा टोटल नो ट्रेडिंग झोन एरिया आहे. VWAPच्या खाली एंडला परत एक ऑपॉर्च्युनिटी भेटते आणि त्यात आपला SL हिट होतो. याच्यावरती जर आपण लॉंग गेलो तर हा आपला SL असणार आहे आणि ह्या कॅन्डलने आपला SL हिट होतो. ओके, सो हे आपण बघितलं बँक निफ्टीसाठी. जर कालच्या चार्टनुसार जर आपण कम्पेअर केलं तर आज तितके सहज ट्रेड नव्हते. ओके, पण तरी आपल्याला मल्टिपल ट्रेड्स भेटले आहेत. जर आपण ॲनालिसिस करत बसलो असतो की काल एवढं मार्केट पडलं तर ऑब्व्हियसली आहे आज पण कंटिन्युएशन झालं पाहिजे. ओके, सो आपण सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज बघत राहिलो असतो. पण हाच फायदा आहे रूल बेस्ड ट्रेडिंगचा. इथे आपण कुठलीही गोष्ट थिंक करत नाही. ओके, आपल्याला कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या दिसत आहेत तर आपण त्या कंडिशननुसार ट्रेड घेतो आणि त्या ट्रेडमध्ये इधर SL और एस टार्गेट कुठल्याही प्रकारचं आपलं थिंकिंग यूज करत नाही. ओके, सॉरी. चला, हे झालं बँक निफ्टी फ्युचर्स. आता बघूया निफ्टी फ्युचर्सनी कसं परफॉर्म केलं आहे.
ओके, इथे पण ऑलमोस्ट सिमिलरच स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे. ओके, स्टार्टिंगलाच जर आपण ह्या कॅन्डलच्या खाली सेल केलं असतं, ओके, सो आपला फर्स्ट एसएल हिट झाला असता. लगेच परत अपॉर्च्युनिटी भेटते आपल्याला ह्या कॅन्डलमध्ये बाईंगची. या कॅन्डलमध्ये बाईंगची अपॉर्च्युनिटी. हा आपला एसएल. लॉजिकली हार्डली 2-3 पॉईंट्सने आपला एसएल वाचला आहे. इथेही आपल्याला चांगले टार्गेट्स भेटतात. जर माझा एसएल जर इथे हिट झाला असता, ओके, फॉर एक्झाम्पल सांगतोय, तर पुन्हा मी ह्या कॅन्डलला पुन्हा बाईंग केलं असतं. ओके, ही कॅन्डल पण आपली सॅटिस्फाय करते आहे कंडिशन. EMA आणि VWAPच्या वरती स्ट्रॉंग क्लोजिंग. हा आपला एसएल असता आणि इकडनं 1:2चा टार्गेट. ओके, सेम परत इकडे आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे तीच. ओके, ह्या पार्टमध्ये हा जो पार्ट आहे, इथे मी ट्रेड नाही घेतला, कारण की आता तुम्हाला फॉर्म झाल्यावरती वाटत असेल की EMA असं वरती आहे. ओके, पण जेव्हा कॅन्डल्स फॉर्म होत होत्या तेव्हा EMA हा खालीच होता, स्लोपिंग होता. ओके, अपवर्ड नव्हता. सो आपली कंडिशन काय आहे, EMA अपवर्ड असला पाहिजे आणि VWAPच्याही वरती असला पाहिजे. सो इथे मी कुठलाही प्रकारचा ट्रेड घेतला नाही. ओके, जरी या कॅन्डलला घेतला असता तरी 1:2 आय डोंट थिंक सो 1:2 भेटलं असतं आपल्याला. एसएलच हिट झाला असता. ओके, किती आहे, 40 पॉईंट्स नाही, 50 पॉईंट्स. सो 1:2 नाही झाला असता. ओके, फर्दर देख आपल्याला सेलिंगची अपॉर्च्युनिटी आहे. 1:2 इझिली भेटलं. ओके, इथे अजून एकदा आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आली या कॅन्डलला. 1:2 इझिली. इथे कुठल्याही प्रकारचा आपला ट्रेड नाही होत आहे. ओके, इथे एक अपॉर्च्युनिटी आली, पण इथे आपला एसएल हिट होतो. ओके, सो 2 एसएल निफ्टीमध्ये आणि आय थिंक 1 एसएल बँक निफ्टीमध्ये. ओके, परत डे एंडला ही एक अपॉर्च्युनिटी आहे. इथेही आपला टार्गेट इझिली अचीव होतो. ओके, सो गाईज, जसं मी तुम्हाला आधीही सांगितलेलं, आपल्याला या रूल बेस्ड ट्रेडिंगमध्ये मल्टिपल अपॉर्च्युनिटी भेटणार आहेत. पण तुम्ही हार्डली 2 किंवा 3 ट्रेडर्स घ्या दिवसभरात. ओके, जर तुमचे 2 एसएल हिट झाले आहेत, ओके, क्वांटिटी साईज कमी करा. ओके, जसे फ्युचर्स आहे, माझं तरी ते स्टार्टिंगचे न्यूबीज ट्रेडेड असतील त्यांच्यासाठी एक लॉटनीच करून बघा. ओके, पहिले ट्राय करा. एक लॉट बँक निफ्टी किंवा एक लॉट निफ्टी, कुठलं तरी एक इन्स्ट्रुमेंट फिक्स करा, त्यातच ट्राय करा. 1 आठवडा ट्राय करा, तुमच्या परीने पण बॅक टेस्ट करा. ओके, खूपच सुंदर स्ट्रॅटेजी अशी आहे रूल बेस्ड ट्रेडिंगची.
ओके, इथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इमोशनल डिसिजन घ्यायचा नसतो. जस्ट आपले रूल्स फॉलो झाले की आपण सॅटिस्फाय होत असतील तर आपण ट्रेड घेणार, नाहीतर नाही घेणार. ओके, तर असा होता आपला 24 जानेवारीचा दिवस. मल्टिपल ट्रेड्स भेटले आणि ओव्हरऑल जर सगळे ट्रेड्स जरी घेतले असतील तर आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्येच राहिलो असतो. ओके, सो थँक्यू गाईस, सी यू टुमॉरो.